मला वाटतं की बाबा मुलींनीही की आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि बिझनेस करावा, नोकऱ्याही कराव्यात पण बिझनेस जास्त करावा. मी पहिला जॉब पण करत होते, पण जॉब पेक्षा मला वाटतं की आपला बिझनेस स्वतःचा बरा आहे. की ताई काय झाली बाबा, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे का? इथले लोक खूप चांगले असल्यामुळे कसं होतंय, काम करायला काहीच अडचण येत नाही. आमचा रंकाळा म्हणजे खूप छान एरिया आहे. मेथी थालीपीठ, पालक थालीपीठ, तुम्ही कोणताही खावा, ऑनियन थालीपीठ खावा, सगळं 50 रुपये. स्वच्छता खूप छान मॅडम ठेवली तुम्ही. हो थँक्यू. नाही घरच्यासारखं देतोय तर घरच्यासारखंच. त्याच्याबरोबर दही, खरडा, उसळ, टोमॅटोची चटणी अगदी झणझणीत कोल्हापूर पद्धतीची देते. बरं, असेल कोल्हापुरी पद्धतीने मिळणार टोटली, कारण मी प्रॉपर कोल्हापूरची आहे ना. थालीपीठ लहान मुलांना तर दिलंच पाहिजे, कारण त्यात पूर्ण पौष्टिक. ही काही कट्यावरूनच ओळखते की काळा वाटाणा आहे आणि हा खरडा आहे आपला टोटली, आणि हे दही आपलं. ओके, एक नंबर. तर मित्रांनो नमस्कार. आता आपण आलोय कोल्हापूरच्या रंकाळ्यावरती. तिकडं तुम्हाला रंकाळा दिसत असेल मित्रांनो, आणि संध्याकाळ झाली आणि रंकाळ्यावरती भरपूर गर्दी आहे मित्रांनो. आणि रंकाळ्याच्या डीमार्टच्या समोरच असणाऱ्या रणरागिणी थालीपीठ सेंटरला आता आपण भेट देणार आहोत मित्रांनो. एक कोल्हापूरच्या महिला आहेत, त्या खूप छान पद्धतीने इथं थालीपीठ बनवतात आणि इथं थालीपीठ कशा पद्धतीने ते बनवतात, तसंच आपे देखील मिळतात इथं. तर आपे देखील आता बघणार आहोत आणि थालीपीठ देखील आपण बघणार आहोत. चला तर मग. रंकाळ्यावरच्या डीमार्टच्या समोरच रणरागिणी आपे आणि थालीपीठ सेंटर आहे, आणि आता आपण इथं आपे थालीपीठ कसे केले जातात बघणार आहोत. माझं नाव सुप्रिया चौगुले. बर, आणि राहणार कुठल्या? मी राहणार कोल्हापूरची. कोल्हापूरच्याच? हो. बर, इथं स्टॉल कधीपासून आहे तुमचा? स्टॉल आहे की आमचा 2-3 वर्ष झाला आहे. बरं, स्टॉल वरती काय काय मिळतं आपल्या? माझ्याकडे आप्पे थालीपीठ मिळतं. थालीपीठ, पालक, मेथी, ओके, सिंपल, चीज थालीपीठ सगळं मिळतं. सगळे थालीपीठ आहेत. बरं, आणि रेट कसे आहेत? रेट रिझनेबलच आहेत. बर, म्हणजे सगळ्यांनाच परवडण्यासारखे. आप्पे आपण 30 रुपयाला 6 देते. ओके, आणि थालीपीठ 50 रुपयाला आहे. ओके. त्याच्याबरोबर दही, खरडा, उसळ, टोमॅटोची चटणी अगदी झणझणीत कोल्हापूर पद्धतीची देते. बरं, असेल कोल्हापुरी पद्धतीने मिळणार टोटली, कारण मी प्रॉपर कोल्हापूरची आहे ना. बरं, त्यामुळे ओके. तर चीज थालीपीठचा वगैरे रेट सांगा जरा. चीज थालीपीठ पण रिजनेबल आहे, फक्त 60 रुपयाला. 60 रुपये. हो. आणि दुसरं कुठलं म्हणाला? मेथी थालीपीठ, पालक थालीपीठ, तुम्ही कोणताही खावा, ऑनियन थालीपीठ खावा, सगळं 50 रुपये. सगळं 50 आहे? हो. बर, तर बरं आहे, म्हणजे सगळ्यांना आल्यानंतर सगळ्यांना परवडलं पाहिजे आणि हे पण झालं पाहिजे. मला म्हणजे भरपूर कस्टमर असल्यामुळे चालतं मला. ओके, कस्टमर इथं भरपूर असतात. तर मॅडम सुरुवात कशी झाली तुम्ही आणि कशी सुरुवात केली? सुरुवातीला काय अडचण आल्या, जरा स्टोरी आम्हाला ऐकून घ्यायची तुमच्याकडून. नाही, अडचण अशी काही नाही. इथले पब्लिक खूप चांगलं आहे, त्यामुळे काही विषय नाहीये. बर, आणि आहे म्हणजे जरी मी रात्री 11 पर्यंत 11:30 पर्यंत इथेच असते, पण इथले लोक खूप चांगले असल्यामुळे कसं होतंय, काम करायला काहीच अडचण येत नाही. आमचा रंकाळा म्हणजे खूप छान एरिया आहे. आणि आपल्या कोल्हापुरात आहे आपण म्हटल्यानंतर काय कोल्हापुरात आहे म्हणजे असं आहे ना आमचं कोल्हापूर, की जाता वेळी जर चुकून माझी गाडी चुकून जरी 5 मिनिटं थांबली तरी सुद्धा लगेच लोक मुलं विचारतात की ताई काय झाली बाबा, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे का? त्यामुळे इथं बिझनेस करायला काही वाटत नाही, अगदी सेफ्टी वाटतं. बराच वेळ रात्री पण थांबू शकता तुम्ही? हो हो, 11:30 पर्यंत तरी आम्ही असतोच, का तर इथला एरिया खूप सेफ आहे ना. ओके मॅडम, हे म्हणजे हा बिझनेस करायचा निर्णय का घेतला आणि कशी सुरुवात झाली? आवड आहे. बर, त्यामुळे ओके, खूप आवड आहे मला. म्हणजे पहिला तुम्ही घरी वगैरे करून बघितलं होतं, हॉटेल मॅनेजमेंट झाले कसं? हो, घरी करते, आणि अजून पण आम्ही हे पहिला आयटम केल्यानंतर स्वतः खातो, कसं झालं बघतो आणि नंतरच कस्टमरला देतो. ओके, असं आहे, कारण फर्स्ट प्रायोरिटी कस्टमरची आहे. त्यामुळे आणि आपल्याकडे भरपूर लोक म्हणजे परत येण्याचीच आहे. रिपीट येतात परत? हो, पूर्ण टोटली रिपीट येतात. असं कस्टमर कोणतं नाही की बाबा एकदा खाऊन गेले आणि ते आलेलं नाही आपल्याकडे, असं नाही. रिपीट येतात सगळे? हो हो. ओके ओके. पण आता रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? एक नंबर. आणि सगळ्यात जास्त थालीपीठ कुठलं जाते? पालक लोकांना जास्त आवडते. पालक, मेथी लोकांना खूप आवडतं, कारण त्या थालीपीठ मध्ये ना विशिष्ट म्हणजे ना, जे आपण घरात पदार्थ म्हणजे डाळी वगैरे जास्त आपल्या पोटात जात नाहीत, ते त्याच्यातून जातात. त्याच्यात भरपूर डाळी म्हणजे उडदाची डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ, सगळे टोटल डाळी, ज्वारी, तांदूळ, गहू सगळं असतं. ओके, म्हणजे पौष्टिक आहे सगळं? पूर्ण पौष्टिक. म्हणजे लहान मुलांनी पण अवश्य खाल्लं पाहिजे असं आहे? मला तर वाटतं की सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे, कारण लहान मुलं आता भाजी वगैरे खात नाहीत जास्त करून. नाही, लहान मुलांना आप्पे थालीपीठ लहान मुलांना तर दिलंच पाहिजे, कारण त्यात पूर्ण पौष्टिक आहे. ओके, आपलं फेमस कुठलं थालीपीठ आहे ते आम्हाला जरा करून दाखवा. हो, देते ना. पालकच आहे.
एकच. तर मॅडम जरा साहित्य तुम्ही काय काय वापरताय आणि चांगली क्वालिटीचं थालीपीठ व्हावं म्हणून तुम्ही काय काय? हे आहे पालक आणि कांद्याचं. एक मिनिट क्लोजअप दाखवा जरा. हा, हे समोर पीठ जे दिसतंय त्यात काय काय आहे? हो, हे पीठ मध्ये सगळ्या डाळी वगैरे आहेत Okay. आणि हे कांदा पण आहे, पालक पण आहे. हे क्वालिटी आपली एक नंबर आहे. पालक आहे. हो, ओके ओके. तर हे आता पालक आपण तुम्ही तुम्हाला पालक करून थालीपीठ दाखवतो. बघतोय. म्हणजे क्वालिटी सगळ्याची चांगली आहे, हा. पण हे दाखवतो, हे जास्त जातं ओके त्यामुळे. मित्रांनो आपण थालीपीठ बघतोय आणि स्पेशली तर पालक थालीपीठ जास्त जातं हो. आणि त्या मॅडम आता आपल्याला करून दाखवतात. तर मला छोटासा सेटअप तुम्हाला हा दाखवायचा आहे. तर अगदी अगदी छोटा सेटअप आहे, पण मॅडमने खूप छान आणि स्वच्छता मेंटेन केली आहे आणि एवढी कमी जागा असून देखील वस्तू वगैरे अगदी छान पद्धतीने मांडून स्वच्छता खूप छान मॅडम ठेवली तुम्ही. हो, थँक्यू. नाही, घरच्यासारखं देतोय तर घरच्यासारखंच हो पाहिजे. अगदीच, म्हणजे लोकांनी बघितल्यानंतर इथं काही प्रॉब्लेम वाटणार नाही कारण नाही, स्वच्छता नाही. तुम्ही मेंटेन केली आहे. नाही, कस्टमरचा मेन म्हणजे सपोर्ट खूप छान आहे. सपोर्ट छान आहे. त्यामुळे काम करण्यात पण मजा येते. ओके आणि आम्ही तेल पण एकदम क्वालिटीचं वापरतो. ओके. कुठलं तेल वापरताय? जेमिनी. जेमिनी. हो. ओके. तर मित्रांनो सगळ्यात मोठी सर्कस जी असते ती थालीपीठाची हीच आहे. हो, आणि मेन म्हणजे ठीक आहे, माझा थालीपीठ पॉइंट लावणार. काय आहे हा. की मी जर हॉस्पिटलमध्ये माझं कोणतरी बोलतं ना, एक मिनिट. हा कोणीतरी बोलतं की बाबा हॉस्पिटलसाठी म्हणजे पेशंटला पाहिजे आहे, ओके देऊ का, म्हणजे चांगलं करा, व्यवस्थित करा, तर मी त्यांना 30 रुपये किंवा 20 रुपयालाच देते. बर. का तर मी स्वतः हॉस्पिटल मधून फेस झाले, त्यामुळं मी त्यांना त्यांच्यासाठी हॉस्पिटलचं कोणी पण येऊ दे, हा मी त्यांना देते, कमी रेट मध्ये ओके. देते. तर आता थोडं तेल टाकलेलं आहे हो. आणि बोट मारून ते पंक्चर पण केलं. मॅडम हे तसं का आहे? बोट मारून त्याचं लीक का केलं जाते थालीपीठ? ते म्हणजे कुरकुरीत येतं आणि क्रिस्पी होतं. क्रिस्पी होण्यासाठी. हो हो, ओके. क्रिस्पी होतं. त्यामध्ये तेल वगैरे जाऊन ते क्रिस्पी होते जास्त. क्रिस्पी होतं आणि टेस्ट खूप छानच येते. ओके त्यामुळे ही आता- उसळ आहे काळ्या वाटाण्याची ओके. आपल्याकडे. हा खरडा आहे, थालीला खरडा आणि काळ्या वाटाण्याची उसळ दिली जाते. उसळ, आणि ही टोमॅटोची चटणी आहे आपल्याकडे, वा, टोमॅटोची चटणी पण आहे. आणि आपलं दही. दही. दही आपल्याकडे रोजच फ्रेशच असतं, ओके का तर आंबट नाही देत आम्ही. ओके. तर मित्रांनो फुल गार्निश केली जाते थालीपीठाची प्लेट. कस्टमर केअर भरपूर. ओके. तर मित्रांनो थालीपीठ आता समोर बघू शकता एका बाजूने छान भाजलंय आणि आता पलटून घेतोय. ओके. तर मित्रांनो एका बाजूने तुम्ही बघू शकता छान असं खरपूस भाजलेलं आहे थालीपीठ. मॅडम आपल्या इथं बऱ्याच चटण्या दिसतात आणि हो. भाज्या पण दिसतात. जरासं दाखवा आम्हाला काय काय तुम्ही हे करत वापरता. ही आहे टोमॅटोची, ओके. ही पण मी स्वतः घरी बनवते. घरी बनवलेली चटणी ही? हो हो, टोमॅटोची ओके. चटणी आहे ही. ओके आणि ही काय कटावरूनच ओळखते की काळा वाटाणा आहे, ओके. मसालेदार टोटली. अगदी कट वगैरे सुंदर आला त्याला. हो, आणि हा आपला खरडा, कोल्हापूरचा झणझणीत फेवरेट. ओके. थोडस चमच्यात उचलून दाखवा जरा. आणि हा खरडा आहे आपला. वा, अगदी हिरवागार आणि फ्रेश दिसतोय. हो हो, फ्रेश, रोजच्या रोज ताजा केला जातो. फ्रेश 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 ओके. टोटली. आणि हे दही मलाई आपलं. दही. ओके. आणि ही पुदिन्याची चटणी असते पुदिना घट्ट. चटणी. जर कोणाला आवडली तरी घेतात, नाही म्हणजे पण वाढतेच आपण ताटात. पुदिन्याची चटणी आहे. पुदिन्याची चटणी. ओके. मित्रांनो या बऱ्याच तरी चटण्या. आपल्या चटणी आहे. ओके. हो, आणि म्हणजे जवळजवळ 5 चटण्या आहेत. आप्यासाठी ही आणि आहे, काय हे? ही आप्यासाठी पातळ चटणी आणि आहे. ओके. खोबऱ्याची हे बघा. चटणी आहे. ती पण पूर्ण घरगुती पद्धतीत ओके. घरातच बनवतात. तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की सेटअप मला खूप आवडला. अगदी छोट्याशा जागेमध्ये मॅडमने अगदी सुंदर असा सेटअप लावलेला आहे आणि चटण्या आता बघितल्यात आपण. तसंच थालीपीठाची प्लेट आपली समोर तयार झालेली आहे. तर गरमागरम थालीपीठ आहे, तसंच वाटाण्याची उसळ, दही आहे आणि पुदिन्याची चटणी आता दिली आहे. तसंच टोमॅटोची चटणी घरगुती आहे आणि हा स्पेशल कोल्हापुरी ठेचा आहे. तर इथं आप्पे देखील मिळतात आणि समोर आता गरमागरम आप्पे काढलेले आहेत मॅडमने. आणि आप्याबरोबर आपण खरडा पण देतो, ओके. खरडा पण केला आणि जातो. टोमॅटोची चटणी, ओके. पुदिन्याची चटणी देतो, पुदिन्याची चटणी आहे. आणि ही प्रॉपरी खोबऱ्याची चटणी. ओके. तर नारळाची चटणी देखील दिली जाते इथं. आणि याचा रेट मॅडम किती आहे? फक्त 30 रुपये. 30 रुपये. हो तर मित्रांनो रेट अगदीच रिझनेबल आहेत सगळे. हो, आणि आणि- चटणी आपण लागल तेवढ्या चटण्या पाहिजे तेवढ्या देतो आपण. बरं, पुन्हा रिफिल होईल. हो हो. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस काय घेतात? नाही नाही नाही, ओके. काही नाही. पूर्ण. मित्रांनो हे आपलं कोल्हापूर आहे, कारण इथं जर तुम्ही बघितला तर रेट अगदीच रिझनेबल आहेत. आप्याचा रेट आहे तो 30 रुपये आणि थालीपीठ कोणतंही घ्या तुम्ही 50 रुपये रेट आहे. बरोबर आहे ना मॅडम? हो बरोबर. नाही तर 50 म्हणून तुमच्याकडे चीज थालीपीठ पण घेणार लोक. 50 मध्ये चीज थाली पण घेऊ देत. चीज थालीपीठ 60 आहे ना?
60 आहे. ते म्हणूनच म्हटलं 60 रुपये आहे. हो तर बाकीचे थालीपीठ मित्रांनो 50 आहेत आणि हो, चीज बाकी थालीपीठ सगळे 60 ला. थालीपीठ 50. ओके. तर इथं थालीपीठ आता अशी ते पण फुल्ल आपण डिश बघितलं. आहे. ही फुल्ल डिश 30 ला आहे ओके. आणि ही फुल्ल डिश फक्त 50 रुपये. 50 रुपये. ओके मित्रांनो, आता हे आपण थालीपीठ बघितलंय कसं केलं जातं. झालंय माझं शिक्षण 12वी झालं. 12वी. हो, 12वी. 12वी झाल्यामुळं आहे म्हणजे मी पहिला जॉब पण करत होते, बर. पण जॉब पेक्षा मला वाटतं की आपला बिझनेस स्वतःचा बरा आहे. कारण महिलांचं कसं होतं, जॉबला गेलं ना सकाळी 10 ला जावा, परत संध्याकाळी 6 पर्यंत थांबा. या मग मुलांच्याकडे पण थोडं दुर्लक्ष होतं ना. आता माझ्या घरी कसं फॅमिली म्हणजे थोडी छोटीच असल्यामुळे कसं होतं, मुलांच्याकडे पण कमी लक्ष होत नाही. बिझनेस असल्यामुळे मुलांना पण प्रॉपरली लक्ष देता येतं आणि मला बिझनेस पण करता येतो. बर. आणि मेन म्हणजे मला आवड असल्यामुळे मी माझा बिझनेसच करते. म्हणजे तुमच्या आवडीचं क्षेत्र तुम्ही निवडले. हो, माझ्या आवडीचं क्षेत्र आहे की लोकांना काहीतरी, आपल्याकडून लोकांना काहीतरी चांगलं खायला जातं आणि त्यांची जी कम्पेअरमेंट असते की खूप छान झालंय, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. पैशापेक्षा ते समाधान मोठं आहे. पैशापेक्षा मला ते समाधान महत्वाचं आहे की ते खाऊन गेल्यानंतर प्रत्येक कस्टमर सांगते की ताई खूप छान केलं. मॅडम, हे तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचं. हॉस्पिटलचं पण बोललात, ते एक समाजसेवाच आहे. तर हो, हॉस्पिटलमध्ये म्हणजे सांगायचं म्हणजे माझं स्वतःचं ब्रेनचं ऑपरेशन झालेलं आहे. काय? माझं स्वतःचं ब्रेनचं ऑपरेशन झालेलं आहे. बर. आणि त्यामुळे मी हॉस्पिटलची कंडिशन पाहिले. त्यामुळे मी ठरवलं, त्याच वेळेला मी ठरवलं होतं की बाबा हॉस्पिटल मधलं कोणी येऊ दे, त्यांना अगदी कमी मध्ये द्यायचं. बर. असा विषय. तर कमी रेट मध्ये त्यांना दिलं जातं. हो, कमी रेट मध्ये दिलं जातं. ओके ओके. जर माझी प्रगती झाली तर मी मुक्त म्हणजे पैसे सुद्धा घेणार नाही हॉस्पिटलच्या लोकांचे. हो हो, अगदीच. अंबाबाई पाठीशी आहे तुमच्या, कोल्हापूरची अंबाबाई आपल्या पाठीशी आहे. हो, आई आपल्या पाठीशी आहे. आईमुळे आज मी आहे पण व्यवस्थित आणि खाते पण पोट भरून. तर कोल्हापूरची अंबाबाई आई सगळ्यांच्या पाठीशी आहेत. तर तुमचे सुद्धा मनोकामना पूर्ण होईल लवकरच. आणि मित्रांनो, आता तुम्हाला आमच्या चॅनल तर्फे खरंच शुभेच्छा. खूप छान काम मला करता तुम्ही. वाटतं की बाबा मुलींनीही की आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि बिझनेस करावा. नोकऱ्याही कराव्यात पण बिझनेस जास्त करावा असं मला वाटतं. बरोबर. तर मित्रांनो, मॅडम खूप स्ट्रॉंग आहेत आणि खूप छान पद्धतीनं इथं काम करतायत. आणि तुम्ही बघितलात, सेटअप पण तुम्हाला दाखवलात, अगदी स्वच्छ असे सगळा सेटअप आहे. आणि इथं थालीपीठ वगैरे तर बघितलं तर इथं बऱ्याच प्रकारचे थालीपीठ मिळतात. सगळे तुम्ही टेस्ट करून बघा. आणि आप्पे पण आहेतच. आता आपण आप्पे आणि थालीपीठ टेस्ट करून बघूयात. तर हे आता आपण थालीपीठ बघितलं, ते पीठ जे आहे ते पालकचं आहे. ओके. आणि हे मेथी आणि कांदा. मेथी आणि कांदा रेग्युलर जे आहे तो आहे. हो, हे रेग्युलर आहे. हे दोन्ही वेगवेगळं तुम्ही बनवून आणता म्हणजे? हो, दोन्ही वेगवेगळे. ओके ओके. टोटली वेगवेगळे. ओके. थालीपीठ आता आपण कसं बनवलं ते बघितलं स्टॉलवरती. आणि स्टॉलचं नावच रनर आगेली आहे. आणि पण तशाच अगदी जिद्दी आहेत. आणि ब्रेनची सर्जरी वगैरे झाल्यानंतर पण आता स्वतःच्या पायावरती उभे आहेत आणि खूप छान पद्धतीने इथं व्यवसाय करतात. तर त्यांच्याशी आपण बोललो, त्यांनी केलेल्या रेसिपी आता बघितल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे जे थालीपीठ आहे, जे की इथं रंकाळ्यावरती त्यांच्याकडून जास्त घेतलं जातं. रेट आहे 50 रुपये. पालक थालीपीठ आहे, त्याच्यासोबत दही, ही काळ्या वाटाण्याची उसळ, टोमॅटोची चटणी, पुदिन्याची चटणी आणि खरडा दिला होतो. आता हे थालीपीठ जे आहे ते आपण टेस्ट करून बघूयात. बऱ्याच दिवसांनी आता आम्ही मित्रांनो आता ही काळ्या वाटाण्याची उसळ खाणार आहे. कारण ती खूप हार्ड असल्यामुळे लवकर शिजत नाही. आणि त्यामुळे आम्ही म्हणजे मी स्वतः वैयक्तिक जास्त खात नव्हतो. पण आता इथं बघूयात आपण कशी झाली टेस्ट त्याची. ही काळ्या वाटाण्याची उसळ आणि थालीपीठ. इतके जबरदस्त मित्रांनो. काळे वाटाणे इतके व्यवस्थित शिजले मी पहिल्यांदाच बघितलं. खूप छान पद्धतीनं मऊ सुद्धा शिजले. आणि थालीपीठ खरंच जबरदस्त आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथले रेट सगळ्या थालीपीठचे अगदी कमी आहेत. आणि त्यामुळेच अगदी पौष्टिक असं थालीपीठ इथं येऊन खाणं प्रेफर करतात लोक. दह्यासोबत एक घास घेऊयात. वा, दही मलाईदार आणि फ्रेश एकदम. ही फ्रेश चटणी मॅडम स्वतः घरी बनवतात. टोमॅटोची चटणी सोबत एक घास घेऊया. टोमॅटो चटणी पण बेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापुरी ठेचा आणि थोडस थालीपीठासोबत खरडा आणि दही असणं गरजेचं आहे. त्याशिवाय थालीपीठ पूर्ण होत नाही.
मित्रांनो अजून काय पाहिजे. आता रंकाळ्याचा परिसर आणि संध्याकाळचं वातावरण आणि असं जर गरम थालीपीठ जर मिळालं तर अजून काय पाहिजे नाही का. तर मित्रांनो इथं रंकाळ्यावरती जेव्हा तुम्ही याल तेव्हा इथं डिमार्ट दिसतो समोर. रस्त्यावरती मॅडमचा स्टॉल असतो आणि रणरागिणी नावानं त्यांचा स्टॉल आहे. तर या स्टॉल वरती आणि तिथले थालीपीठ आणि आपले टेस्ट करायला विसरू नका. वा, सगळेच पदार्थ मित्रांनो जबरदस्त आहेत आणि स्पेशली मला इथलं थालीपीठ पालक थालीपीठ खूप आवडलं. आणि मी कधी रेटिंग देत नाही पण 10 पैकी 10 मार्क द्यायला काय हरकत नाही मित्रांनो. कारण एकतर प्रेझेंटेशन, वस्तू बनवून दुसऱ्याच्या हातात देण्याची पद्धत आणि स्वच्छता हे सगळे जर त्यामध्ये क्रायटेरिया लावले तर 10 पैकी 10 मार्क द्यायला खरंच हरकत नाही आहे. आणि सगळ्यात कहर म्हणजे रेट सुद्धा अगदी रिझनेबल आहेत. त्याच्या रंकाळ्याच्या मेन स्पॉट वरती मेन जागे वगैरे असताना त्यांनी जितके रेट ठेवले असते तेवढ्या रेटला लोकांनी घेतलं असतं. पण थालीपीठचे रेट, प्लेट लावण्याची पद्धत आणि कलर कॉम्बिनेशन सगळ्या चटण्यांचं खूपच जबरदस्त आहे. आणि त्यामुळं 10 पैकी 10 मार्क मी याला द्यायला काय हरकत नाही असं वाटते मला. तर मित्रांनो इथं या अवश्य आणि हे थालीपीठ टेस्ट करायला विसरू नका. तर काही पदार्थ असे असतात मित्रांनो की ते आपण प्लेट संपूपर्यंत खेळतच नको असं वाटत असेल. तर त्याच्यापैकी एक हा पदार्थ आहे ते म्हणजे गरमागरम थालीपीठ. वा, आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये मित्रांनो लहान मुलं भाज्या खात नाहीत. तसंच पौष्टिक अशा डाळी वगैरे पण खाल्ल्या जात नाहीत. पण थालीपीठ असा एक पदार्थ आहे की लहान मुलं हे सगळे पदार्थ त्यामुळे असल्यामुळं पौष्टिक असे पदार्थ त्यांच्या पोटात जातात आणि खूपच हेल्दी असा ऑप्शन आपण लहान मुलांना देऊ शकतो. जरी देत असेल तर ठीक आहे, नाहीतर इथं याच मॅडम आहेतच. मॅडम इथं तुम्हाला थालीपीठ बनवून देतील. आता आपण आपे बघूयात. प्लेटचा रेट आहे 30 रुपये. खोबऱ्याची चटणी आहे, पुदिन्याची चटणी, खरडा आणि टोमॅटोची चटणी आहे. तर अगदी मऊ असे हे आपले आहेत. पण दाखवू शकते हो हो. तर छानपैकी आता आपले बघूयात. ना. हो, चांगलीच आहे. वा, गरमागरम आपे चटणीत बुडवल्यानंतर जो एक खरपूस असा सुगंध छान पद्धती येतो तर अगदीच तुम्हाला दादा काय पाहिजे? जबरदस्त असा आपे. टेस्ट हे. येते. तर अगदी जबरदस्त टेस्ट येते. वा. तेव्हा रंकाळ्यावरती तुम्ही याल तेव्हा इथले सगळे मॅडमकडे पदार्थ टेस्ट करा आणि व्हिडिओ कसा झाला कळवायला विसरू नका. तर भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये सुंदर रेसिपी सोबत, सुंदर लोकांसोबत. तोपर्यंत राम राम. हॅलो, इथलं थालीपीठ भारी असतं. आम्हाला हे आम्ही खाऊन बघितलंय आणि एवढं भारी असते की आमच्या घरातल्या पण आवडलं. बरं, जरा नाव तरी सांगतो तुझं पहिला. सबस्क्राईब टू चॅनल. अद्वैत ढेंगे माझं नाव आहे. काय नाव आहे? अद्वैत ढेंगे. अद्वैत डेंगे. बरं, राहणार कुठला? हा, कुठे राहतो? मी कोल्हापूर आहे. कोल्हापूरचा. कोल्हापूरचा आहे मित्रांनो आणि इथं काय मिळतंय आणि आवडते थालीपीठ इथलं.